सांगलीच्या विटा शहरामध्ये मतदार यादीत घोळ झालाय। सांगली जिल्हा युवक काँग्रेसने हा आरोप केला। 1200हून अधिक दुबार नाव असल्याचा दावा करण्यात आला। मतदार यादी दुरुस्तीशिवाय निवडणुका घेऊ नका अशी मागणी युवक काँग्रेसच्या निखिल सुतार यांनी केली। सांगलीच्या विटा शहरात मतदार यादीत घोळ असून तब्बल 1200हून अधिक दुबार नाव असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आला। मतदार यादीमध्ये काहींच्या वडिलांचे पतींचे नाव नमूद नाही, तर काहींचे पत्ते गायब झाले असून ही मतदार यादी सदोष असल्याचा आरोप करण्यात आला। ती रद्द करण्यात यावी, सोबतच यादीमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशी मागणी आता युवक काँग्रेसने केली। नगरपालिकेच्या मतदार याद्या बघण्याची सुरुवात केली, त्यात आम्हाला असं आढळून आले की कमीत कमी हजारहून ज्यादा दुबार नोंदणी मतांची झालेली आहे। म्हणजे ह्या वार्डात पण तेच नाव आहे, त्या वार्डात पण तेच आहे, परत दुसऱ्या वार्डात पण येत आहे, तिबार पण आहे। असं मला प्रथम दर्शनात आलं। त्यानंतर असे गोळे लक्षात आलेत की घर नंबर तोच आहे, व्यक्ती वेगळा आहे, गल्ली वेगळी आहे, पण घर नंबर एकच आहे। असं कसं होऊ शकतं? घर नंबर तोच असं कसा असू शकतो? एकाच माणसाचा एकच घरा नंबर असला पाहिजे ना, एकाचा वेगळा, दुसऱ्याचा वेगळा, तिसऱ्याचा वेगळा असं असलं पाहिजे, पण वेगवेगळ्या गल्लीतल्या लोकांचा एकच घर नंबर, अशा गोष्टी ह्यामध्ये आता चालूला आढळून आलेल्या आहेत।